हालेलुया। इस नवंबर के महीने के पहले संडे आज हम उसके घर में हैं, उस परमेश्वर से हम मिलने आए हैं और अपने भेंट हम स्तुति आराधना हम उस परमेश्वर के लिए लेकर आए। हालेलुया। कैन आई हियर अ बिग हालेलुया? हालेलुया, आमेन, हालेलुया। इस वक्त हम उस परमेश्वर के आराम गाह में हम प्रवेश करने वाले हैं। वी आर गोइंग टू मेक एन एफर्ट टू एंटर इनटू हिज रेस्ट। हालेलुया। क्योंकि उसके आराम गाह में हमें चंगाई है, भरपूरी है, आनंद है। हालेलुया। उसके आराम गाह में हमारे लिए वो सारे उत्तर है जो हम आज देख रहे हैं। आमेन। वो ऐसा परमेश्वर है जो आपको आपके पूछने से पहले जवाब देता है। आमेन। जब आप सोच रहे हो, जब आप ये सोच रहे हो कि मुझे कोई नहीं सुन रहा, तब वो परमेश्वर है जो आपको ऑलरेडी सुन रहा है और वो आपके लिए राह बना रहा है ऑलरेडी। हालेलुया। क्या हम उस परमेश्वर के लिए एक जोरदार ताली बजाएंगे? आमेन। हालेलुया। उस परमेश्वर से क्या हम कहेंगे कि तू मेरा पहला प्यार है। हालेलुया। तू मेरा पहला प्यार है। इस दुनिया की कोई चीज या व्यक्ति नहीं, बल्कि तू मेरा पहला प्यार है। कैन वी सिंग दैट सॉन्ग, अवर्णित? जोश से हम गाएंगे, ताली बजाकर गाएंगे, उसके उपस्थिति में हम डांस करके गाएंगे।
प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है। तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। Hallelujah. Hallelujah. He is the King. He is the Lord. Hallelujah. उसके जैसा कोई नहीं है परमेश्वर। Hallelujah. वो परमेश्वर हमारा पहला प्यार है। Amen. आप आपके पहले प्यार के साथ इतना फॉर्मली आप दिखोगे क्या? नहीं ना? पहला प्यार है ना वो आपका। तो what would you do? You would be so excited. Amen. God is our first love. Amen. I can't hear you. Is he really your first love? Hallelujah. You celebrate your first love, right? हम उसको सेलिब्रेट करते हैं, हम उसके लिए क्या कुछ नहीं करते। Amen. पूरे जोश के साथ। Can we sing that song? हे जावेदा यीशु मसीहा। Hallelujah. तू अव्वल और तू आखिर है, तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। तू अव्वल और तू आखिर है, इस दिल का तू बादशाह है। ए जावेदा यीशु मसीहा, ए जावेदा यीशु मसीहा, ओ ए जावेदा यीशु मसीहा, ए जावेदा यीशु मसीहा। फरिश्तों की भी रात तू है, फरिश्तों की भी रात तू है, बजते तेरा नाम यीशु है, बजते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की भी रात तू है, फरिश्तों की भी रात तू है, बजते तेरा नाम यीशु है, बजते तेरा नाम यीशु है। फरिश्तों की भी रात तू है, बजते तेरा नाम यीशु है, फरिश्तों की भी रात तू है, बजते तेरा नाम यीशु है। ए जावेदा यीशु मसीहा, ए जावेदा यीशु मसीहा, ओ ए जावेदा यीशु मसीहा, ए जावेदा यीशु मसीहा।
तेरी रूह से मैं भर जाऊं, पूरे दिल से मन्नत मांगू, पूरे दिल से मन्नत मांगू, तेरी रूह से मैं भर जाऊं, तेरी रूह से मैं भर जाऊं, पूरे दिल से मन्नत मांगू, तेरी रूह से मैं भर जाऊं, पूरे दिल से मन्नत मांगू, तेरी रूह से मैं भर जाऊं। मैं जावेदा यीशु मसीहा, मैं जावेदा यीशु मसीहा, ओ मैं जावेदा यीशु मसीहा, मैं जावेदा यीशु मसीहा। अपने हाथ उठाकर हम गाएंगे हालेलुया 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 हालेलुया, संग मिल गाए हालेलुया संग मिल गाए हालेलुया, हालेलुया हालेलुया संग मिल गाए हालेलुया 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 संग मिल गाए हालेलुया मैं जावेदा यीशु मसीहा मैं जावेदा यीशु मसीहा ओ मैं जावेदा यीशु मसीहा मैं जावेदा यीशु मसीहा। Mercy is falling, is falling, is falling. Mercy is falling like a sweet spring rain. Mercy is falling all over me. Come on, let us sing together. Mercy is falling, is falling, is falling. Mercy is falling like a sweet spring rain. Mercy is falling all over me. Hey ho, Hey oh, I receive your mercy. Hey oh, I receive your grace. Hey oh, I'm there forevermore. hey ho. Hey oh, I receive your mercy. Hey oh, I receive your grace. Hey oh, I will dance forevermore. Blessings are falling. Blessings are falling, is falling, is falling. Blessings are falling like a sweet spring rain. Blessings are falling, is falling all over me. Blessing is falling, is falling, is falling. Blessing is falling like a sweet spring rain. Blessing is falling all over me. Hey oh, I receive your mercy. Hey oh, I receive your grace. Hey oh, I will dance forevermore. Hey ho, Hey oh, I receive your mercy. Hey oh, I receive your grace. Hey oh, I will dance forevermore.
राजा घोषित करते हैं हमारे बीच में। हालेलुया, हालेलुया। वो राजाओं का राजा है, वो परमेश्वर का परमेश्वर है। कौन है वो? कौन है वो राजाओं का राजा? जीसस। कौन है वो राजाओं का राजा? कैन वी शाउट हिज नेम? जीसस। वो है राजाओं का राजा। हालेलुया। और जब वो राजा है तो हमें कोई चीज की फिक्र नहीं है। आमेन, आमेन। Go
Bible says कि उसके नाम के आगे हर एक घुटना टिकेगा और कहेगा कि वो He is the Lord, He is the King, वो परमेश्वर है. Amen. And Lord, we declare that every knee bows before your name and confesses that you are Lord. You are Lord above all. Hallelujah. उसके नाम में हमको जो benefits है वो हमको किसी के नाम में नहीं मिलते. Amen. The benefits that we have in His name, वो benefits किसी भी अधिकारी के नाम में नहीं है. किसी का भी नाम लो, काम नहीं होगा. यीशु का नाम लो, काम होगा. Amen. उसके नाम में है चंगाई, उसके नाम में है रिहाई, उसके नाम में है भरपूरी, उसके नाम में है आनंद. Hallelujah. One more song we are going to sing. तेरे नाम में चंगाई. Amen. तेरे नाम में चंगाई, तेरे नाम में रिहाई, तेरे नाम में भलाई, तेरे नाम की दुहाई. तेरे नाम में चंगाई, तेरे नाम में रिहाई, तेरे नाम में भलाई, तेरे नाम की दुहाई. तेरा नाम सब नामों में बड़ा, तेरा नाम में हम पाते हैं नजात. तेरा नाम है सब नामों में बड़ा, तेरे नाम में हम पाते हैं नजात. तेरे नाम में अमीरी, तेरे नाम में खुशी, तेरे नाम में सलामती, तेरे नाम की वो स्तुति. तेरे नाम में अमीरी, तेरे नाम में खुशी, तेरे नाम में सलामती, तेरे नाम की वो स्तुति. तेरा नाम है सब नामों में बड़ा, तेरे नाम में हम पाते हैं नजात. तेरा नाम है सब नामों में बड़ा, तेरे नाम में हम पाते हैं
the lion roar. Hail, hail, Lion of Judah. Let the lion roar. Hail, hail, Lion of Judah. Let the lion roar. Hail, hail, Lion of Judah. Let the lion roar. Prepare the way of the Lord, prepare the way, prepare the way of the Lord, prepare the way, prepare the way of the Lord, prepare the way, prepare the way of the Lord. Oh, rally, He raised up for mountains, He made low for valleys. He raised up for mountains, He made low for valleys. He raised up for mountains, He made low for valleys. He raised up for mountains, He made low. Hail, hail, Lion of Judah. Let the lion roar. Hail, hail, Lion of Judah. Let the lion roar. Hail, hail, Lion of Judah. Let the lion roar. Hail, hail, Lion of Judah. Let the lion roar. Hallelujah. You are the Lion of Judah. And you roar over your enemies, Lord. You roar over your enemies. Hallelujah. Hallelujah. Lord, you are the King. You are the King. You are Lord. You are our Yeshua, the Lion of Judah. And this morning, Lord, we tell you that we love you, Lord. You are the fairest of 10,000. You are our beloved, Lord. तू हमारा प्रिय है. तू हमारे दिलों पर विराजमान है परमेश्वर. And Lord, we step before you into the Holy of Holies, Lord. Knowing that you are King, knowing that you are Lord, knowing that the heaven and earth bows down before you. The elders lay their crowns before your feet, Lord, and so do we, O Lord. We lay our crowns down before your feet, Lord. And we bow down before you and we worship you, Lord. And we say you are Yeshua. You are our Lord, you are our King. There is no one like you, who was, who is, and is to come. Heaven and earth is filled with your glory, Lord.
the throne. There's no one like the Lord. The elders, creatures bow, giving praise to Him and Him alone. There's no one like the Lord. King of glory, we crown you King of glory. We crown you King of glory. We crown you Lord of glory. We crown you King of glory. We crown you King of glory. We crown you King of glory. We crown you Lord of all. We crown you King of glory. We crown you King of glory. We crown you King of glory. We crown you Lord of all. We crown you King of glory. We crown you King of glory. We crown you King of glory. We crown you Lord of all. There's the one seated on the throne, forever, life evermore. Holy are you, Lord. There's the one seated on the throne, life above, alive evermore. Holy are you, Lord. There's a one seated on the throne, life above, life evermore. Are you, Lord? Before the Lamb, there's angels all around, casting crowns, praise all the sound. Oh, are you, Lord? Oh, we sing, worthy is the Lamb who was slain and seated on the throne. There's no one like the Lord. All of the elders, creatures bow, give a praise to Him and Him alone. There's no one like the Your name is to be
स्तुतियों पर विराजमान तू परमेश्वर। तेरा सिंहासन सबसे ऊंचा है परमेश्वर। तू सबसे महान परमेश्वर। हमारे दिलों को हम तेरे सामने बिछाते हैं परमेश्वर। क्योंकि तू योग्य है, क्योंकि तू योग्य मेमना है, क्योंकि तू योग्य है। सारी स्तुति आदर महिमा के लिए तू योग्य है, क्योंकि सारी चीज़ें तुझसे बनी हैं और सारी चीज़ें तेरे लिए बनी है परमेश्वर। Hallelujah, Lord, we give you all the glory. Lord, we give you all the honor. Lord, we give you all the praise, Lord. This moment we just stand before you, Lord. तू हमारा छिपने का स्थान है। You are our rest. तू हमारा आराम गाह है परमेश्वर। I thank you, Lord, for washing over your people with your love. Let your love wash over us, O Lord. Let your love cleanse us, O Lord. Let your love make us new, Lord, Master. Let your love rejuvenate us, Lord, Master. Let your love strengthen us, Lord. And this morning we surrender everything into your hands, Lord. We give you all the praise, we give you all the worship, Lord, for you are worthy of it all. Time ahead, O Lord, I thank you, Lord, for ministering to all of us. Thank you for speaking to all of us. In Jesus' name we pray. Amen. Thank you for choosing to be here to worship the Lord. आणि with us. म्हणून धन्यवाद की तू निवडलंस की इथे येऊन तू देवाची आराधना आणि स्तुती करावी. Okay, today we are going to take part in the Lord's table. आज आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेणार आहोत. So I have a very important thing to share with you, आणि आज माझ्याकडे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत की जे मला तुम्हाला सांगायच्या आहेत which will prepare your heart. की जेणेकरून त्याच्याद्वारे तुमचं हृदय तयार होईल. And also you will know some secret and some new things about the Lord's table. आणि मग तुम्हाला आज प्रभू भोजनामधले जे रहस्य आहे आणि प्रभू भोजनाबद्दल ज्या अधिक गोष्टी आहेत त्या तुम्हाला आज समजतील. You know, many we people have made it a religious activity. आणि आपण जो आहे आपण जी ख्रिस्ती म्हणून आपण आहे की आज जो प्रभू भोजन आहे आपण एक धार्मिक रूढी परंपरा म्हणून आपण करतो. And we have made it so like a judgmental kind of thing. आणि आपण एक न्याय वृत्ती करून किंवा न्याय म्हणून आपण या गोष्टी करतो. And we have made it so that I am unworthy. Am I saved or not? आणि मग आपण असं पण विचार करतो की अरे मी ह्याच्या योग्यतेचं आहे का नाही, मी मी पाप केलेलं आहे, मी पापी आहे, मी त्या गोष्टीचा योग्य आहे का. I know people sometimes they will take part in the Lord's table. मला असे पण लोक माहिती आहेत की जे प्रभू भोजनामध्ये भाग घेतात And also sometimes they will not take part. आणि असे पण लोक आहेत की काय वेळा ते प्रभू भोजनामध्ये भाग घेत नाहीत. So as per their heart condition, आणि त्यांच्या हृदयाच्या परिस्थितीनुसार as per they decide about themselves, आणि ते स्वतःबद्दल निर्णय घेतात. त्यामुळे and they select and they choose and they decide, shall I take part in And- this or shall I not take part? आणि मग ते निर्णय घेतात, ते निवडतात की ह्याच्यामध्ये मी भाग घेतला पाहिजे का नाही किंवा मी भाग घेतला पाहिजे. Have you thought that way anytime? तुम्ही असा कधी विचार केलेला आहे कि अरे आज सुबह सुबह मैं ये किया, मैं झगड़ा किया, अभी चर्च में जाके अरे नको, नहीं तो तुम्ही God असा का विचार- punishment आ जाएगा. तुम्ही असं कधी विचार केला का की आज सकाळी माझे भांडणं झालेत आणि मग मी प्रभुभोजन कसं घेऊ, मग देवाचा न्याय माझ्यावर येईल जर मी प्रभुभोजन घेतलं तर. Lord will be angry, Lord will punish me, I will be weak. आणि मग देवाला खूप राग येईल आणि तो मला शिक्षा करेल आणि देवाचा न्याय माझ्यावरती होईल. Oh, then
means my blessings will go. आणि माझे जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद निघून जातील. Have you thought like that? तुम्ही असं कधी विचार केलाय? I don't know about you. I used to think earlier. मला माहित नाही तुम्ही, पण मी आधी असा विचार करायचो. I used to come and take part in the Lord's table on the basis of my achievement. आणि ज्यावेळेस मी प्रभुवन घ्यायचो त्या मी अशा गोष्टींवरती घ्यायचो की मी चांगला आहे. But I came to know the Bible says it's not my table. आणि मग मला कळून आलं की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की म्हणजे ते म्हणतात की माझा मेज नाही, It's not my table. हा माझा मेज नाहीये, It's Lord's table. पण हे प्रभू येशूचा मेज आहे. So who are we? मग आपण कोण आहोत? And the Lord's table has invited everyone to participate in it. आणि देवाचा मेज असा आहे की तो प्रत्येकाला बोलवतो त्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी. And this is the table for everyone. आणि हा जो मेज आहे तो सर्वांसाठी आहे. And the Bible says आणि पवित्र शास्त्र सांगतं Jesus Christ instituted this. आणि प्रभू येशू ख्रिस्तानी ही जी काही सवय, ही जी काही शिक्षण आहे ते शिक्षण किंवा स्थापना त्यांनी केलेली आहे. He instituted and he told his disciples, do it आणि in remembrance of me. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने याची स्थापना केलेली आहे आणि त्यांनी त्याच्या शिष्यांना सांगितलं की हे तुम्ही माझ्या आठवणीसाठी करा. Remembering me, you should do this. आणि माझी आठवण करून तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजेत. So turn to your neighbor. आणि म्हणून तुमच्या शेजाऱ्याकडे वळा, It's not my table. त्याला सांगा की हा माझा मेज नाही, It's Lord's table. बोला, it's Lord's पण हा Jesus देवाचा table. प्रभूचा प्रभू येशू ख्रिस्ताचा मेज आहे. Now when Jesus was instituting this and teaching his disciples, आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने याची स्थापना केली आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या शिष्यांना शिकवत होता he was physically with them. आणि त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त शारीरिक दृष्ट्या त्यांच्या बरोबर होता He was physically there. आणि तो शारीरिक दृष्ट्या तिकडे होता. He was celebrating the feast with them. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर तो सण आहे तो सण साजरा करत होता. And then he said, आणि मग नंतर तो असं म्हटला still he is present over there. आणि अजून पण त्या ठिकाणी तो उपस्थित होता He said, this is my body, आणि तो असं त्यांना म्हटला की हे माझं शरीर आहे which is broken for you. आणि हे तुमच्यासाठी मोडण्यात आलेलं He आहे. said, this is my blood. आणि तो म्हटला की हे माझं रक्त आहे. So the bread and the cup, they are the symbols which shows what Jesus did for everybody. आणि म्हणून जे शरीर आणि जे रक्त आहे त्याचं दर्शक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने प्रत्येकासाठी काय केलेलं आहे. Because when he instituted this, he was alive. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने याची स्थापना केली त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त जिवंत होता. He was not on the cross, he was not dead, his blood was not shed, but he was present. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावरती नव्हता, प्रभू येशू ख्रिस्त मेला नव्हता, प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त त्यांनी सांडलं नव्हतं. Come on, church, we have to be very different. आणि म्हणून मंडईच्या लोकांना आपण फार वेगळं असलं पाहिजे. See, Jesus, what he meant. आणि प्रभू येशूला माहित होतं की तो काय करत आहे. So he said, आणि म्हणून तो असं म्हटला, one thing he said, तो एक गोष्ट असं म्हटला, do it in remembrance of me. तो असं म्हटला की माझ्या आठवणीसाठी हे करा, मेरी याद में ये करो. माझ्या आठवणीमध्ये हे करा. For me, he was on the cross. माझ्यासाठी तो त्या वधस्तंभावरती गेला, For my sins, he was on the cross. माझ्या पापांसाठी तो त्या वधस्तंभावरती For गेला, me, he shed his blood. माझ्यासाठी त्याने ते रक्त सांडलं Give me new life, eternal life. आणि मला नवीन जीवन देण्यासाठी आणि सार्वकालिक जीवन He देण्यासाठी. died for me on the cross. आणि तो माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती मेला. But if you're with me, आणि जर तुम्ही माझ्या बरोबर असाल you will understand why he said, remember me. मग तुम्हाला हे समजेल की तो असं का म्हटला की माझी आठवण करा. I told you this is not my table. मी This is तुम्हाला Lord's table. मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा माझा मेज नाहीये, तो हा प्रभू येशू ख्रिस्ताचा मेज आहे. And he said, आणि तो असं म्हटला as often as you do, आणि जितक्यांदा होईल तितक्यांदा तुम्ही हे माझ्या स्मरणार्थ करा. blessings of the Lord's table will come upon you. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मेजाचे जे आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद आपल्यावरती येतील. And you will be proclaiming, declaring, आणि मग तुम्ही ती गोष्ट सांगताल, ती गोष्ट तुम्ही जाहीर करताल and you would be advertising आणि तुम्ही त्या प्रत्येक ठिकाणी जाहिरात करताल what Jesus did for us, for you. की त्या प्रभू येशू ख्रिस्तानी माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी काय केलेलं आहे.
हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. So once in a month, sometimes we come and we judge ourselves. आणि म्हणून महिन्यातून एकदा आपण येतो आणि आपण स्वतःच न्याय करतो. If we are good, we judge others sometimes. आणि जेव्हा आपण चांगले असतो तर आपण दुसऱ्यांचा काही वेळेला न्याय करतो. It's not of Jesus, never wanted that. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला कधीच हे नाही आवडलं Never he thought of those things. आणि त्यांनी कधीच या गोष्टींचा विचार केला नाही. Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. Turn to your neighbor and remind him once is Lord's day. आणि म्हणून तुमच्या शेजाऱ्याकडे वळा, त्याला पुन्हा एकदा आठवण करून द्या की जरा हा अच्छे से बोलो, प्रभूचा Lord's day मेज बोलो. आहे. त्याला चांगल्या रीतीने सांगा की हा प्रभूचा मेज आहे. इसका boss आणि Jesus आहे. याचा जो बॉस आहे तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. इसका owner ह्याचा मालक Jesus है. प्रभू येशू ख्रिस्त आहे. So boss and owner says come. आणि म्हणून तो बॉस आणि जो मालक आहे तो म्हणतो ये. And he said, आणि तो असं म्हणतो, do it in remembrance of me. हे माझ्या आठवणीसाठी करा. क्या बोला? काय म्हटला तो? ऋतुजे काय म्हटलं जीसस? हा सारे बोलो, हे माझ्या माझ्या येशूच्या do it in remembrance of me. आणि असं लिहिलंय की माझ्या आठवणीसाठी हे करा. But you know what I do? मग तुम्हाला माहिती का मी काय करतो? Instead of remembering him, त्याची I remember myself. आणि त्याची आठवण करण्याच्या ऐवजी मी माझी आठवण करतो. नाही समजा? Instead of remembering Jesus, आणि परमेश्वराची आठवण करण्याच्या ऐवजी I remember myself. मी माझ्या स्वतःची आठवण करतो. I forget the body, I forget the blood. आणि मी ते प्रभू येशूचं शरीर आहे ते विसरतो, त्याचं जे रक्त आहे ते मी विसरतो. So Jesus is saying, आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त असं सांगतो, don't remember yourself, तुम्ही स्वतःची आठवण करू नका. remember me. तो म्हणतो की तुम्ही माझी आठवण करा. It's I who died for you. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी आहे की मी तुमच्यासाठी मरण पावलो. It's my body which was broken for you. आणि माझं शरीर आहे की जे तुमच्यासाठी तोडण्यात आलं. And we only look to Jesus and we think, आणि आपण त्या कितना अच्छा, कितना आपण फक्त त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघतो आणि आपण म्हणतो तो किती चांगला आहे, तो किती चांगला but आहे. we always forget that he did for me, for you, for us. आणि मग आपण ते विसरून जातो की जे प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेलं So आहे. he says, remember, do this, remembering me. आणि तो म्हणतो हे माझ्या स्मरणात माझी आठवण करून हे तुम्ही गोष्टी करा. So when you come, आणि ज्यावेळेस तुम्ही येता, maybe by mistake you have done some sin. एकदा चुकीने तुम्ही काहीतरी चूक केली असेल By mistake, by ignorance you said आणि something. तुम्ही You न did. जाणता न समजता तुम्ही एखादं पाप केलं असेल. But he says, remember me what I did for that sin. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो त्या पापांसाठी तुम्ही माझी आठवण करा. You must be remembering 10 years back what you did. आणि 10 वर्षापूर्वी तुम्हाला आठवत असेल की तुम्ही काय केलेलं आहे. You must be remembering other people what they did to you. आणि मग तुम्हाला आठवत असेल की काही वर्षापूर्वी काही लोकांनी तुमच्या बरोबर काय केलं आहे. You must be remembering when you didn't knew the Lord and you were in the world. आणि तुम्हाला हे पण आठवत असेल की तुम्ही जगामध्ये होता त्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नव्हता. You must be remembering the bad and dirtiest action, acts and words you spoke. आणि तुम्हाला आठवत असेल सर्वात वाईट गोष्ट, सर्वात घाणेरडं पाप तुम्ही केलं असेल आणि काय तुम्ही वाईट गोष्टी बोलला असेल ते तुम्हाला आठवत असेल. But Jesus says, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो when you come to the table, आणि ज्यावेळेस तुम्ही त्या मेजाजवळ येता, remember me. माझी आठवण करा, Remember me. माझी आठवण करा. The bread, the cup, they shows his body and blood. आणि जो कप आहे त्याचं ते प्रभू येशूचं शरीर आणि रक्त दाखवतं. And we partake and become one with our Lord. आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये भाग घेतो आणि आपण त्या ख्रिस्तामध्ये एक होतो. One body, one flesh with him. एक शरीर आणि एक देह आपण बनतो. Christ and we become one. आणि ख्रिस्त आणि आपण त्याच्यामध्ये एक होतो. And we all together as a church become one. आणि एक मंडळी म्हणून आपण सर्वजण त्या ख्रिस्तामध्ये एक होतो. So there are the greatest blessings of taking part in the Lord's table. आणि ज्यावेळेस आपण प्रभू भोजनामध्ये भाग घेतो त्यावेळेला देवाचे महान आशीर्वाद आपल्यावरती येतात. I remember long back many years. आणि खूप वर्षापूर्वीची गोष्ट मला आठवते. Somebody gifted me one thing का कुणीतरी मला काहीतरी भेट दिली होती and told me,
आणि मला असं सांगितलं होतं दुनिया में हम किधर भी रहेंगे, की जगामध्ये आपण कुठेही राहू, but look at this and remember me. की ही गोष्ट तू बघ आणि माझी आठवण तू कर. क्या आपको किसी ने कभी बोला तुम्हाला ऐसा कुणी असं कधी बोललेलं आहे का काहीतरी देऊन? I was in one college. I was invited to judge a competition. आणि एका कॉलेजमध्ये मला एक स्पर्धा होती, तिकडे एक जज करायला मला बोलवलं होतं. And after the competition, there was a big party, whole college coming to. आणि मग ती स्पर्धा झाल्यानंतर मग कॉलेजमध्ये मोठी पार्टी होती And I was newly married. आणि माझं नुकतंच लग्न झालं होतं. So the competition got over आणि ती स्पर्धा होती, ती स्पर्धा संपली and the party began. आणि मग जी पार्टी आहे ती सुरू झाली. So I had a choice. आता माझ्याकडे निवड होती Shall I go and enjoy in the party की जायचं आणि ती पार्टी आहे त्याची मजा घ्यायची and look at the wedding ring and so I'm married? That place is not for me. आणि मग ती लग्नाची अंगठी बघायची आणि म्हणायचं अरे नाही, ती जागा माझ्यासाठी नाहीये, I should not go there. मी तिथं गेलं नाही पाहिजे. I'm a judge and all people, they clapped for me, they welcomed me, and I'm a very different, like a celebrity for them. आणि मग तिथं मी गेलो होतो, स्पर्धा होती, मी तिकडे जज होतो आणि तिकडे मी खूप मोठा व्यक्ती म्हणून मी तिथे होतो. So the organizer, I told, I'm married, I don't want to be there. Oh sir, आप जा सकते हैं. आणि मग जो ऑर्गनायझर होता तो मला म्हटलं, मी त्याला जाऊन म्हटलं की माझं लग्न झालेलं आहे आणि मी गेलं तर चालेल का? तुला हो तुम्ही चालेल गेलं तर. There are few things and few signs. आणि They remind us. म्हणून काही गोष्टी आहेत आणि काही चिन्ह आहेत की जे आपल्याला आठवण करून देतात. And sometimes they tell us, this place is not for you, you should not go there. आणि काय वेळेला त्या गोष्टी आपल्याला असं पण सांगतात की जी जागा आहे त्या जागेमध्ये तू गेलं नाही पाहिजे, Because that place is not for you. ती जागा तुझ्यासाठी नाहीये. You know, if somebody came from Israel आणि कोणीतरी इस्रायलवरून आलं and they bought some small thing from Israel to put on the fridge or on the आणि door. त्यांनी असं काहीतरी छोटी गोष्ट आणली होती की जी आपण फ्रीजला लावू शकतो. And they said, आणि ते असं म्हटले pray for Israel. Whenever you see this, pray. आणि ते म्हटले की ज्या ज्या वेळेला तुम्ही गोष्ट पाहताल त्या त्या वेळेला तुम्ही इस्रायल देशासाठी प्रार्थना I was करा. also in Gujarat. आणि मी गुजरातमध्ये होतो They gave me such a big memento. आणि त्यांनी मला एक असं चिन्ह दिलं. The famous things of that area where I went. आणि ज्या भागामध्ये मी गेलो होतो त्या भागाची जी फेमस जी गोष्ट होती त्यांनी ती मला दिली. And they said, sir, put it in your house wherever you can see continuously. आणि मग ते म्हणले की सर, ज्या ठिकाणी तुम्ही सतत बघता, ज्या ठिकाणी तुमची नजर सारखी जाते त्या ठिकाणी तुम्ही हे ठेवा. We are giving this so that you can remember us and pray for us. आणि मग ते म्हटले की सर, तुम्हाला ही गोष्ट आम्ही अशासाठी देत आहोत की ज्या ज्या वेळेला तुम्ही गोष्ट पाहता त्या वेळेला तुम्ही आमची आठवण करताल. In a lot of movies also they give beautiful dialogues. आणि तुम्हाला माहिती आहे की चांगले मोठे मोठे पिक्चर्स असतात त्याच्यामध्ये चांगले डायलॉग्स पण ते दिलेले They will असतात. say, जब भी सूरज ढलेगा डूबते सूरज को देखते रहना. मैं भी डूबते सूरज को देखते रहूंगा. So you think I'm thinking of you. That time आणि you मग think I'm त्यावेळेस thinking अशा of you. गोष्टी I'm thinking of you. I'm तू thinking of you. ज्यावेळेस तू ह्या गोष्टी बघशील मी पण बघल आणि त्यावेळेला मग तू असा विचार केला पाहिजे की मी तुझ्याबद्दल विचार करत आहे. And looking at the something and saying, मैं तेरे बारे में सोच रहा हूँ, मैं भी तेरे बारे में सोच रहा हूँ. आणि मग अशी काहीतरी गोष्ट आहे की ज्यावेळेस तू ती गोष्ट बघशील तेव्हा तुला समजेल की मी पण तुझ्याबद्दल विचार करत आहे आणि तू पण माझ्याबद्दल विचार करत You know, आहे. some people go and they come from abroad, दूसरे देश से, आणि काही लोक असे आहेत की जे जातात आणि ते बाहेर देशातून येतात and they give some gifts to us, आणि काहीतरी भेट वस्तू ते आपल्याला देतात and they say, मेरे याद रहे, आणि ते आपल्याला देताना म्हणतात की माझी आठवण कर, मेरे याद रहे. माझी आठवण कर. You know, this ring she gave me. आणि जी अंगठी आहे त्यांना मी दिली तो दुनिया में किधर भी जा, की जगामध्ये तुम्ही कुठेही जा but remember I am your wife. You're आणि waiting नेहमी for तुम्ही you. अंगठी बघून तुम्ही लक्षात ठेवा की मी तुमची बायको आहे. Some carry photos in the purse, some carry photos in the mobile. आणि काही लोक आहेत की आपल्या पर्स मध्ये फोटो ठेवतात, काही लोक आपल्या मोबाईल मध्ये फोटो ठेवतात. But the heavenly Father gave us
the precious gift of all. पण त्या स्वर्गीय पित्याने आपल्याला सर्वात मौल्यवान भेट दिलेली आहे आपल्या सर्वांना. And that is Jesus, and he came in this world and he lived a holy life. आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्त की जो प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्यांनी पवित्र जीवन जगलं. And now it was a time for him to die and depart. आणि मग आताची वेळ त्याच्या जीवनामध्ये ती आली की त्याला या जगातून वेगळं व्हायचं आहे आणि त्याला मरायचं आहे. And there he says, आणि मग तो म्हणतो don't forget me. की मला विसरू नका. So it is not a word of broken heart, यार तुम मुझे भूल जाएंगे. आणि ते शब्द तुटलेल्या हृदयाचे नाहीयेत. It is not that I will miss you. असं पण नाही की मी तुम्हाला खूप मिस करेल. But these are the words which he said that you remember me. आणि ते असे शब्द आहेत की प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्ही माझी आठवण करा. Don't remember I came in this world and just went and died as a good तुम्ही person. याची आठवण करू नका की मी जगामध्ये आलो आणि एक चांगला व्यक्ती म्हणून मी जगातून गेलो. When you are broken, ज्यावेळेस तुम्ही तुटलेले आहात, when you are sick, ज्यावेळेस तुम्ही आजारी आहात, when you are lonely, जेव्हा तुम्ही एकटे आहात, when everybody leaves you, की ज्यावेळेला सर्वजण तुम्हाला सोडून जातात, when you think there is no hope in life, आणि जेव्हा तुम्ही असा विचार करतात की जीवनामध्ये कोणती आशा उरली नाही, when the world persecutes you, ज्यावेळेस जग तुमचा छळ करेल, when the world take away everything from you, आणि जेव्हा जग तुमच्याकडून जे काय ते सर्व काढून घेईल, when you face brokenness and emptiness, आणि ज्यावेळेस तुम्ही त्या तुटलेल्या पणामध्ये तुम्ही एकटेपणामध्ये जेव्हा तुम्ही सामोरे जाता, when you are blamed for doing nothing, आणि ज्यावेळेस तुम्हाला दोष दिला जातो की तुम्ही काहीच करत when नाही, you do mistakes, ज्यावेळेस तुम्ही चुका करता, when you commit sins, ज्यावेळेस तुम्ही पाप करता, remember, तो म्हणतो की माझी आठवण करा. remember what I did, आणि तो म्हणतो की माझी आठवण करा की मी काय केलेलं आहे, what I did for those things, what I did for all those things. की ज्या सर्व गोष्टी मी तुमच्यासाठी केलेल्या आहेत. So it is not a very weak man saying, यार आणि please असं यार, हे शब्द कोणता अशक्त माणूस बोलत नाही. please मेरे को भूलना मत sir. तो असं म्हणत नाही की कृपा करून तुम्ही मला विसरू नका. We go and stand people and say, साहब हमको मत भूलो साहब, आणि म्हणून आपण काही लोकांसमोर जातो आणि आपण म्हणतो की साहेब मला विसरू नका, आपका दया कृपा से हे साहब. की तुमच्या दया कृपेमुळेच आहे सर्व. So it is not like a request of a weak person, आणि कोणत्या अशक्त माणसाची ती विनंती नाहीये, but it's a declaration. पण हे जाहीर करणं आहे मुझे याद करो, की माझी आठवण करा. what I did याद करो, जे काय मी केलेलं आहे त्याची आठवण करा. what I did for your sins, for your brokenness, for your pain, तुमच्या for your healing, तुमच्या for your sickness. तुमच्या पापासाठी, तुमच्या तुटलेल्यापणासाठी, तुमच्या आजारासाठी जे काय मी केलेलं आहे Remember that त्याची आठवण करा and come. आणि या. This remembrance will strengthen you. आणि ही जी आठवण करणं आहे त्यांनी आपल्याला शक्ती प्राप्त This होईल. remembrance will make you feel that you are forgiven. आणि मग ज्यावेळेस तुम्ही You are त्याची आठवण करता त्यावेळेस तुम्हाला ही जाणीव होईल की मला सर्व पापांची क्षमा झालेली आहे. This will give you strength to leave all the sins. आणि म्हणून ते तुम्हाला मदत करेल की या सर्व पापापासून दूर जाण्यासाठी. This will help you to lead a holy life. आणि हे तुम्हाला मदत करेल एक पवित्र जीवन जगण्यासाठी. This will help you to serve me, worship me. आणि हे तुम्हाला गोष्ट मदत करेल की तुम्ही माझी सेवा कराल आणि माझी आराधना कराल. So this was one thing as a foundational worship Jesus taught to his disciples. आणि म्हणून ही एक गोष्ट आहे की आपला पाया आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती आराधना करण्यासाठी की जे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलं आहे. Which will establish an unbreakable relationship आणि with him. आणि ही गोष्ट आपल्याला अशा गोष्टीमध्ये प्रस्थापित करेल की जे नाते संबंध जे आपले प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर आहेत ते आपल्याला आपले तुटणार नाहीत. Turn to your neighbor and tell it's not about me. आणि म्हणून तुमच्या शेजारकडे त्याला सांगा की माझ्याबद्दल नाहीये, Hey, it's not about me. हे माझ्याबद्दल नाहीये, Hey, it's about Jesus. पण हे प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल आहे. You must be looking at me and finding some faults. आणि तुम्ही माझ्याकडे बघताल आणि माझ्यामध्ये तुम्हाला काहीतरी चुका शोधताल. But Jesus says, look at me. पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझ्याकडे बघा. Hallelujah. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. I am so joyful what Jesus has done. आणि मी इतका आनंदित आहे हे मला समजले की प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केलेलं आहे. So it says, as often as you do, आणि म्हणून तो म्हणतो की जितक्यांदा तुम्ही हे कराल, as often you do, you declare my death.
जितक्यांदा तुम्ही हे करताल तितक्यांदा तुम्ही माझ्या मरणाची घोषणा करताल. So his death brought such great blessings. आणि म्हणून त्याचं जे मरण आहे त्याच्या मरणाद्वारे इतके आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाले. Such great blessings. किती महान आशीर्वाद आपल्याला प्राप्त झाले. So you say, आणि तुम्ही असं म्हणता I declare I have new life in की Jesus. तुम्ही असं जाहीर करता की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मला नवीन जीवन आहे. You declare I am blessed in my Christ. आणि तुम्ही असं जाहीर करता की प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी आशीर्वादित आहे. You declare Satan is a loser. आणि तुम्ही हे जाहीर करता की सैतान हरलेला आहे. You declare I am victorious. आणि तुम्ही हे जाहीर करता की मी महाविजयी आहे. Many times we declare by shouting out. Many times we declare by shouting. आणि declaration. खूपशा वेळेला आपण ओरडून असं जाहीर करतो. But Jesus said, पण प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो without using any words and shouts, आणि कोणते शब्द न वापरता न ओरडता, as often you do this, you declare my death. जितक्यान तुम्ही हे करता तुम्ही माझं मरण जाहीर करता. And you receive all the blessings why he died on the cross. आणि मग तुम्हाला सर्व आशीर्वाद प्राप्त होतात. ज्या प्रकारे तो वधस्तंभावरती मेला त्या वधस्तंभावरती मरणाच्या द्वारे तुम्हाला सर्व आशीर्वाद प्राप्त You होतात. publish. आणि तुम्ही जाहीर करता. पब्लिश कर देते हैं सब दुनिया में पब्लिश बाय एक्शन एट वन प्लेस. आणि तुम्ही सर्व जगामध्ये ती गोष्ट जाहीर करता एका जागेवर बसून, जस्ट टेकिंग पार्ट. फक्त त्याच्यामध्ये भाग घेऊन. Who you have become by his death. की त्याच्या मरणाच्या द्वारे मैं कौन है? की मी कोण आहे. What he did, what is dead, what is death did to you and me. आणि त्यांनी काय केलेलं आहे, जे मरण त्यांनी सोसलाय त्या मरणाच्या द्वारे त्यांनी माझ्यासाठी काय केलेलं आहे. So remember. आणि म्हणून आठवण करा. Remember. आठवण करा. Shall we all clap and give a wonderful का नाही praise आपण offering to Jesus? टाळ्या वाजून टाळ्याचं अर्पण त्या प्रभू येशू ख्रिस्ताला देऊयात. जो कोई विश्वास करेगा नाश न होगा, अनंत जीवन पाएगा. परमेश्वर ने जगत से ऐसा प्रेम किया कि उसने अपना इकलौता बेटा दे दिया. So he said, remember me आणि तो असं म्हणतो की माझी आठवण करा and walk like a child of God. आणि असं चाला की तुम्ही ते ख्रिस्ताचे लेकरं आहात. Behave like a child of God. आणि आपण असं जगलं पाहिजे की आपण त्या ख्रिस्ताचे लेकरं आहोत. Do things as a child of God. आणि अशा गोष्टी करा एक ख्रिस्ताचं लेकरू म्हणून. Face challenges, आव्हानाला तोंड द्या. pains, आणि ते सर्व वेदना, maybe some things lost in your life, एका तुमच्या जीवनामध्ये काहीतरी तुम्हाला लॉस होईल, तुम्ही काहीतरी गमावाल. victories, blessings, आणि देवाचा विजय, आशीर्वाद, and walk like a daughter of God. आणि देवाची कन्या आहे असं तुम्ही चाला. Walk like a son of God. आणि देवाचं लेकरू म्हणून तुम्ही चाला. Come to church. आणि चर्चमध्ये या. You know, as a worshipper, as a child of God. आणि देवाचा आराधक आणि देवाचं लेकरू म्हणून Worship God देवाची आराधना करा. as His children. आणि त्याचे लेकरं म्हणून. Even if job goes, जरी business goes, आपला व्यवसाय गेला तरी आपलं काम गेलं, unqualified. आपण शिकलेले नसू, But remember one thing, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, that through Jesus and His death, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे आणि त्याच्या मरणाच्या द्वारे you are no more a slave. तुम्ही ते गुलाम नाही. You are a son. You are a daughter. तुम्ही- You are a member of His तुम्ही family. कन्या आणि तुम्ही त्याचे पुत्र आहात आणि त्याच्या कुटुंबाचे तुम्ही सदस्य आहात. This side, thank you so much. आणि या साईडचे जे लोक आहेत त्यांच्यासाठी धन्यवाद. This side आणि या साईडचे लोक can't even happily clap for Jesus. तुम्ही आनंदाने त्या ख्रिस्तासाठी टाळ्या पण वाजवत नाहीत. Because कारण you have habit of listening lectures. कारण तुम्हाला सवय झालेले जे लेक्चर आहे, जे भाषण आहे ते ऐकण्याची, Waito, suno. की बसा ऐका. I'm not
blaming. I'm not talking anybody. You all are good. मी कोणाला दोष लावत नाही. मी तुम्ही सर्वजण चांगले आहात. So we had an habit of listening lectures आणि आपल्याला सवय लागलेली आहे की जे लेक्चर आहे ते ऐकायची, as if we know everything. की असा की आपल्याला सर्व माहिती आहे, But only those person receive. की पण तोच व्यक्ती या गोष्टींचा स्वीकार करतो, Those who are hungry and those who sit with expectation. की जो भुकेला आहे आणि तो काहीतरी स्वीकारण्याच्या वृत्तीने तो बसतो. बाहेर कोणी काय बोललं की रडायला येतं. बाहेर कुणी काय बोललं तर रडायला येतो, रस्त्यावरचा माणूस मला असं बोलला, की रस्त्यावरचा माणूस मला असं बोलला, कोण किधर का बोल के गया, जाऊ दे त्याला. कुठलचा कुणी काय बोलून गेला, जाऊ दे त्याला. Just because he said, it doesn't mean that you are that. तो काहीतरी येऊन बोलला म्हणून याचा अर्थ असं नाही की तुम्ही तसे आहात. So when you come to church, you should not be like a classroom or a lecture. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही मंडळीमध्ये येता, तुम्ही एका क्लासरूम मध्ये असं बसले असं बसू नका, You should come with hunger. पण तुम्ही भुकेले होऊन You तुम्ही should आलं come, पाहिजे. you should come with a receiving heart. तुम्ही त्या स्वीकारण्याच्या हृदयाने आलं You पाहिजे. should come that I will worship God and God will talk to me. आणि My तुम्ही- Father will talk to me. अशा रीतीने तुम्ही आलं पाहिजे की वर्शिप मध्ये प्रभू येशू ख्रिस्त मला आशीर्वादित करेल, वचनाद्वारे तो प्रभू येशू ख्रिस्त माझ्याशी बोलेल. So when you clap, when you stand, when you shout, and when you say amen, you are receiving. You're saying, yes, Father, yes. आणि ज्यावेळेस तुम्ही येता, तुम्ही टाळ्या वाजवता, तुम्ही उड्या मारता, तुम्ही गाणे गाता, त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टी स्वीकारता की होय प्रभू येशू ख्रिस्त ते आहे. God doesn't want a very like a big meeting going on and all very disciplined in the house. असं नाही की खूप मीटिंग चालू आहे आणि त्याच्या घरामध्ये सर्व शिस्तीमध्ये आहे. And if anybody say amen, God will say, shh, hey. मग त्या शिस्तीमध्ये सर्व बसले आहेत आणि तुम्ही जोरात आमेन म्हणता आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, "श्श, शांत बस, आमेन का म्हटला." And a big meeting is going and somebody says loud and stand, somebody shouts loud and stand clapping. आणि मोठी मीटिंग चालू आहे आणि कुणीतरी मध्येच उभं राहिलं, त्यांनी ओरडलं किंवा जोरात त्यांनी टाळ्या वाजवल्या. Hey, you don't know my house security, ह्याला बाहेर काढा. आणि असं नाही कुणी म्हणत की अरे माझं घर आहे, सिक्युरिटी याला बाहेर काढा. God wants joy in the house. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याच्या घरामध्ये आनंद पाहिजे. Father wants that when you listen what he did, you should smile, you should celebrate, you should say yes, you should say amen, you should stand and jump and say amen. आणि म्हणून पित्याला असं पाहिजे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल काय बोललं जातं त्यावेळेस तुम्ही आनंदाने तुम्ही आनंद केला पाहिजे, तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे, तुम्ही आमेन म्हटलं पाहिजे You should receive. आणि तुम्ही ते स्वीकारलं पाहिजे. If father gives KTM a bike to a son, समजा surprise. समजा एखाद्या पित्याने त्याच्या मुलाला एक गाडी दिली, तो असंच बसून घाला. तो असंच बसून राहील का, चावी घेईल का? He नाही. will jump and he will shout and will say thank you. आणि तो उडी मारेल आणि तो जोरात ओरडेल आणि तो म्हणाल थँक्यू. और उसके बाइक पे बड़ा क्या लिखेगा मालूम? आणि त्याच्या बाईकवर ते मोठं काय लिहिलं माहितीये? What? Father's gift. Actually, we should write somewhere T-shirts, shirts, everywhere. Father's gift. Father's आपण टी शर्ट वरती किंवा शर्ट वरती असं लिहिलं पाहिजे की पित्यापासून आलेली भेट. So when you shout, when you say amen, I also feel that you are receiving. आणि ज्यावेळेस तुम्ही ओरडता, ज्यावेळेस तुम्ही आमेन म्हणता, मला कळतं की तुम्ही त्या गोष्टी स्वीकारत आहात. When you smile, ज्यावेळेस तुम्ही स्माइल करता, it shows that you are receiving. ह्याच्याद्वारे दिसतं की तुम्ही त्या गोष्टी स्वीकारत आहात. So म्हणून you are the part of Father's family. आणि म्हणून तुम्ही त्या पित्याच्या कुटुंबाचे भाग आहात. Even if you are unlearned, well qualified, एखाद्यास तुम्ही शिकलेले नसाल, तुम्ही काही कमवत नसाल, whether you have a good job or you are searching for a job, तुमच्याकडे चांगलं काम नसेल किंवा तुम्ही काम शोधत whether असाल, you failed in many things or you are successful, एखादं तुम्हाला यश प्राप्त झालं असेल किंवा तुम्हाला यश प्राप्त झालं नसेल, you are the part of Father's family. पण तुम्ही त्या Amen. पित्याच्या घराचा भाग आहात. That makes you, what makes you the part of the Father's कोणती family? गोष्ट आहे की तुम्हाला त्या पित्याच्या घराचा भाग बनवतं? Which thing makes you? Because कारण same Jesus died for everybody. की तोच प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येकासाठी मरण पावला. जो लहू तेरे लिए बहा वो मेरे लिए भी जे बहा. रक्त तुमच्यासाठी सांडण्यात आलं तेच रक्त माझ्यासाठी देखील सांडण्यात आलं. Tell your neighbor एक बार बोल. तुमच्या शेजाऱ्याला एकदा सांगा, जो लहू तेरे लिए बहा वो मेरे लिए भी जे बहा. रक्त तुझ्यासाठी सांडण्यात आलं ते रक्त माझ्यासाठी पण सांडण्यात आलं. जो तेरे लिए मरा वो मेरे लिए भी मरा. जो तुझ्यासाठी मरण पावला तो माझ्यासाठी देखील मरण पावला. जो तेरे लिए जिया वो मेरे लिए भी जो जिया. तुझ्यासाठी जगला तो माझ्यासाठी पण जगला. So in him
आणि म्हणून त्याच्यामध्ये We all are one. आपण त्याच्यामध्ये सर्वजण एक आहोत And we become his family. आणि आपण त्याचे कुटुंबाचे भाग बनतो. So remember what he did. Don't remember what you did. आणि त्यांनी जे केलं त्याची आठवण करा, तुम्ही केलं त्याची आठवण करू नका. You know, many people feel कि 30 साल पहले तू ये किया था. आणि खूप लोक असं आठवण करतात, अरे 30 वर्षापूर्वी तू हे केलं होतं. But after that my life changed. I received Jesus. पण त्याच्यानंतर माझं जीवन बदललं, मी त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. I am no more that person. I am a new creation in आता मी Christ. तो व्यक्ती नाही, पण आता ख्रिस्तामध्ये मी नवीन व्यक्ती आहे. अपने पड़ोसी को बोलो, मैं पुराना वाला नहीं है. आता आपल्या शेजाऱ्याला सांगा की मी जो जुना होतो मी तो नाहीये. I am a new creation in Jesus. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी नवीन निर्मिती आहे. पुरानी बातें भूल जाओ, बीती बातें मन में न लाओ. पुरानी बातें भूल जाओ, बीती बातें मन में न लाओ. देखो सब नया वो कर रहा है, देखो सब नया वो कर रहा है. I was going through and I found out some people who remembered God, Jesus. आणि मी our बघत Lord. होतो आणि मला सापडलं की किती असे लोक आहेत की ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्त देवाची आठवण केली. Prepare your heart when you take part in the Lord's table. म्हणून तुमची हृदयाची तयारी करून करा की ज्यावेळेस तुम्ही त्या प्रभू भोजनामध्ये भाग घेताल. Actually, it's a table of celebration. एक खरं म्हटलं तर हा जो मेज आहे तो आनंद साजरा करण्याचा मेज आहे. It's a table of joy. आणि हा जो मेज आहे तो आनंद करण्याचा It's a आहे. table of communion. आणि हा जो मेज आहे तो सहभागितेचा आहे. So it's a table of celebrating what he did. आणि म्हणून हा जो मेज आहे तो साजरा करण्याचा मेज आहे. You know, the Bible says, आणि पवित्र शास्त्र सांगतं after the flood, आणि त्या after the flood, आणि पूर आल्यानंतर and Noah remembered God. की नोहानी त्या देवाची आठवण केली. See, we are his temple. We are his temple. He lives in us. आणि आपण त्याचे मंदिर आहोत, तो आपल्यामध्ये वस्ती करतो. So, but there are special times we remember. आणि पण काय झालं तर आपण काय विशेष वेळेला त्याची आठवण It करतो. doesn't mean if you don't remember, he leaves us and go. याचा अर्थ असं नाही की जर आपण त्याची आठवण नाही केली तर तो निघून जातो. But when we work, when we go out, when we do things, की ज्यावेळेस आपण बाहेर जातो, आपण काम करतो, दुसऱ्या काही गोष्टी करतो our mind is occupied with those. आणि त्या गोष्टीने आपलं मन भरून टाकतं. And आणि when we purposefully sit and remember, पण जर आपण जर बसलो आणि आपण जर विचार केला, we remember everything he did for us. मग आपल्याला सर्व काही गोष्टी आठवतात ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या आहेत. Hallelujah. हालेलुया. Have you sometime heard any bad news? तुम्ही कधी अशी वाईट बातमी ऐकलेली आहे का? Suppose बेटी घर पे जल्दी नहीं आई, की समजा आपली मुलगी घरी लवकर आली नाही, फोन करो ना. आपण म्हणतो अरे फोन करा ना. अरे आ जाएगी. आपण म्हणतो नाही येईल ती. पापा सेज आ जाएगी. पप्पा म्हणतात अरे येईल ती. मम्मी से नहीं, अभी मेरे बेटी को देखना है. मला मग आई असते ती म्हणते नाही मला आत्ताच माझ्या मुलीला बघायचंय. पापा का भी माइंड डर दिया. आता त्या वडिलांचं पण मनामध्ये त्यांनी भीती टाकली. Do you don't know कल क्या हो गया उधर? मग ते आई म्हणते तुम्हाला माहिती नाही का काल काय झालं तिथे. Even if the mummy is okay, जरी जे आई ठीक असेल, somebody पड़ोसी आके बोलेगा तो उनको मालूम नहीं कल क्या हो गया. मग पण शेजारचे येऊन काहीतरी सांगतील की तुम्हाला माहित नाही की काल काय झालं. And you put the news, मग तुम्ही ती बातमी लावता and on news it comes. आणि त्या बातमीमध्ये असं येतं कल एक लड़की रास्ते से जा रही थी. की एक मुलगी होती, ती रस्त्याने चालली होती, उसके साथ ऐसा हुआ. अपने अपने बेटियों को संभालिए. की तिच्या रस्त्याने जात असताना तिच्या बरोबर असं असं झालेलं आहे, पण तुमच्या मुलीला तुम्ही सांभाळा. इसके साथ ही आज के समाचार खत्म होते हैं. Oh, मालूम नहीं. You remember so many things. मग त्याच्यानंतर तुम्हाला इतक्या गोष्टी आठवतात So many negative things. आणि सर्व नकारात्मक गोष्टी आठवतात. Even if your job goes, आणि जरी तुमचं जर काम गेलं, नोकरी गेली, oh अभी क्या करेगा? मग तुम्ही म्हणता आज आता मी काय करणार, Where will I go? What will I wear? What will I eat? मी कुठे जाईल, मी काय खाईल, मी काय घालल. Even somebody says कि उसका accident हो गया, आणि जर कुणी असं म्हणून म्हटलं की त्याचा अपघात झाला, and it says किती लागलं काय लागलं, nobody knows. किती लागलं, काय झालं, कोणालाच काय माहिती नसतं. And you think of so many things. इधर गए क्या, उधर गए क्या, हे तुटलं का, ते तुटलं. मग आपण त्या वेळेला इतक्या विचार करतो की हे तुटलं का, ते गेलं का, सर्व गोष्टींचा विचार करतो.
But when you come to the real news, कुछ नहीं, थोड़ा सा बैठ पण ज्यावेळेस मला खरं समजतं त्यावेळेस मला कळतं यार त्याला काय झालं थोडंसं लागलं. But actually Jesus is saying, खरं म्हटलं तर प्रभू येशू ख्रिस्त असं सांगत आहे, even if job goes, जरी तुमची नोकरी गेली remember me. माझी आठवण करा. Even if you hear the news of accident, आणि जरी तुम्ही अपघाताची बातमी ऐकली remember me. माझी आठवण करा. Even if a child is delayed to come home, जरी तुमच्या लेकराला घरी येण्यासाठी उशीर झाला remember me. माझी आठवण करा. Even though if tomorrow I'm no pastor, no ministry, आणि उद्या समजा मी पालक नसेल किंवा सेवा नसेल, remember me. तो म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की माझी आठवण करा. Whatever way happened with you, जरी कोणत्या पण मार्गाने काही गोष्टी झाल्या, people may do anything with you, लोकांनी तुमच्या बरोबर काही देखील केलं, remember me. माझी आठवण करा. Remember me. माझी आठवण करा. So Noah remembered God. आणि नोहानी परमेश्वराची आठवण केली. And God was with him all the time throughout all the flood. आणि म्हणून जो देव होता त्याच्या पूर्ण जीवनामध्ये त्याच्याबरोबर होता. आणि ज्यावेळेस तो पूर आला त्यावेळेस देखील देव त्याच्या बरोबर And it होता. strengthened him to be obedient to God. आणि त्याला त्याच्याद्वारे ती शक्ती प्राप्त झाली की त्यांनी त्या देवाची आज्ञा पाळली. Abram remembered God. अब्रामाने देवाची आठवण केली. You know, Abraham remembered it's a promise of God that he will give him a son. आणि मग अब्रामाने देवाची आठवण केली की देवाने त्याला सांगितलं होतं की तुला मी लेकरूतून आशीर्वादित Even करेल. it was an impossible thing, but still he remembered God. बोला है. जरी ही गोष्ट अशक्य होती तरी देखील त्यांनी आठवण केली की परमेश्वराने हे बोललेलं आहे. God said. आणि परमेश्वर बोलला. Days passing by, months passing by, years passing by. दिवस चालले होते, आठवडे चालले होते, महिने चालले होते, वर्ष चालले होते. He remembered what God said. आणि त्यांनी आठवण ठेवली की परमेश्वर काय बोलला. You know, Jacob, he remembered God. आणि याकोबाने देखील परमेश्वराची आठवण केली. You know, after many years of struggling and running, आणि for किती his life, वर्ष तो त्रासातून तो पळत होता त्याचं जीवन वाचवण्यासाठी. he remembered God. त्यांनी देवाची आठवण केली. The places where he encountered, he remembered what God told him. आणि his ज्या promise. ठिकाणी त्याची आणि देवाची भेट झाली त्या ठिकाणी देखील त्यांनी आठवण केली की परमेश्वर काय बोलला. Joseph remembered God in all situations. आणि योसेफाने देखील परमेश्वरची आठवण केली त्या सर्व परिस्थितीमध्ये. God will fulfill his promise. आणि परमेश्वर त्याचं जे अभिवचन आहे ते पूर्ण करेल. It is God who will help me. आणि जो देव होता त्या देवाने मला मदत केली. When Pharaoh told the dream that he has to interpret, आणि ज्यावेळेस फारोला जे स्वप्न पडलं त्या स्वप्नाचं त्याला स्वप्नाचा अर्थ सांगायचा होता. he said, "O king, तो म्हटला हे राजा my God knows every secret thing. की माझ्या देवाला सर्व गुपित गोष्टी माहिती आहेत. It's not in me, it's my God. हे माझ्यामध्ये नाहीये पण हे माझ्या देवामध्ये He आहे. will answer and he will tell you." की तो त्याचं उत्तर दिला आणि तो परमेश्वर सर्व गोष्टी सांगेल. Moses constantly remembered God when he was leading the आणि तो Israelites. मोशे होता. मोशे सतत त्या परमेश्वराची आठवण करत होता ज्यावेळेस परमेश्वर त्याला मार्गदर्शन करत होता. Hannah remembered God even though she was childless. आणि हन्ना पण आहे की हन्नाला तेव्हा ती वांज होती त्यावेळेस त्या स्थितीमध्ये देखील तिने परमेश्वराची आठवण केली. When God answered her prayer, आणि ज्यावेळेस परमेश्वराने तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं she gave back her son to God for God's आणि service. मग तिने तो मुलगा जो देवाने तिला दिलेला तो मुलगा तिने परत देवाच्या सेवेसाठी देऊन टाकला. David says, "I will always remember the mighty works of God." आणि मग दावीद देखील असं म्हणतो की देवाचे जे महान कार्य आहेत त्याची मी आठवण करेल. Daniel was in that city surrounded with all sins. Still in that situation, always he remembered God. आणि दानिएल अशा शहरामध्ये होता की त्या शहरामध्ये सर्व पाप होतो. त्या पापाच्या मध्ये असताना देखील त्यांनी परमेश्वराची आठवण केली. The thief at the last moments on the cross, he remembered Jesus. आणि तो चोर देखील ज्यावेळेस त्या शेवटच्या क्षणाला होता प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर त्यावेळेला देखील त्यांनी परमेश्वराची आठवण केली. Paul constantly remembered, focused on Jesus and did the ministry. आणि पौल देखील असं होतं की तो सतत परमेश्वराची आठवण करत होता आणि जी सेवा त्याला परमेश्वराने दिली होती ती सेवा त्यांनी पूर्ण केली. And that remembrance gave them strength. आणि आठवण जी परमेश्वराची आठवण त्यांनी केली त्या आठवणीमध्ये परमेश्वराने त्यांना शक्ती प्राप्त
परमेश्वराची शक्ती त्यांना प्राप्त झाली faced persecution. आणि त्यांनी कितीतरी छळांना ते सामोरे गेले But remembering God, he was moving forward. आणि देवाची आठवण करत ते जीवनामध्ये पुढे गेले There was one person. आणि अजून एक व्यक्ती होता He also remembered. तरी देखील Father. परमेश्वराची आठवण केली Can somebody say who was he? तुम्ही सांगू शकता की कोण आहे तो He व्यक्ती remembered his father's house. त्यांनी त्याच्या पित्याच्या घराची आठवण केली Prodigal son. आणि तो होता उधळा पुत्र He was in the house. तो घरामध्ये होता And he asked for his share. आणि त्यांनी त्याच्या वडिलांना त्याचा भाग मागितला He thought either boring है, पापा का घर boring है. तो म्हणला पप्पांचं घर खूप बोरिंग आहे I would celebrate with my friends. मी माझ्या मित्रांबरोबर जाऊन मी गोष्टी साजऱ्या करेल He said, कल किसको पता, आज मजा ले लेंगे तो जिंदगी म्हणला का. उद्या काय माहिती कोणाला माहिती पण आज हे जीवनाची मजा घेऊ He said to Papa, give आणि my share. तो जाऊन वडिलांना म्हटला की पप्पा माझा जो भाग आहे तुम्ही मला द्या So father shared the inheritance to both of them. आणि मग जे वडिलांचं जे जे वारस होतं त्यांनी दोघांमध्ये वाटलं So बड़े वाले को बिना पूछे भी मिल गया. आणि जो मोठा होता त्याला न मागता सर्व गोष्टी भेटल्या He didn't ask कुछ नहीं, उसको दिला तो पप्पा ने दिला, दोघांना करून आता त्यांनी मागितलं नव्हतं पण छोट्याने मागितलं म्हणून वडिलांनी त्या मोठ्याला पण दिलं So he went and finished everything. आणि मग तो छोटा आहे तो गेला आणि सर्व काही त्याला मिळालं होतं ते सर्व त्यांनी संपवलं And he found himself आणि मग त्यांनी स्वतःला अशा गोष्टीमध्ये त्यांनी पाडलं where there is no food, तिथे जेवण नव्हतं eating what pigs are eating, आणि जे डुक्कर खायचे त्यांनी ते खाल्लं surrounded with pigs. आणि सर्व डुकरांच्या मध्ये तो होता All their smell, तर त्यांचा सर्व वास he also smelling like that. आणि त्याच्यासारखाच वास त्याला येत होता Sometimes people speak more lovingly to their dogs than their wife, their child. आणि काय अशी लोक आहेत की जे आपल्या पत्नी बरोबर चांगलं बोलण्याच्या ऐवजी ते जनावरांबरोबर कुत्र्यांबरोबर चांगलं बोलतात यार कितना बार बोलने का तेरे को, क्या पत्नी है तो क्या है तू, दिमाग को दर्द है मेरे. अपने एनिमल्स को मीठा बोलते और घर के बच्चों को अरे आई सुधरने वाला नहीं है, क्यों जन्मा. और कुत्ते को मेरा बेटा मेरा बेटा मेरा बेटा, मेरे गोद में सो, मेरे पलंग पे सो, मेरे खटिया पे सो, मेरे सोफा पे सो. मैं गाड़ी में जाएंगे घूमने को जाएंगे तो तू एक विंडो में बैठ. और अपना बेटा कुछ कुछ कर डिस्टर्ब नहीं करने का, डैडी गाड़ी चला रहे. आपने को बाजू वाले को पूछो कहाँ रह रहा तू, किसके बीच में रह रहा तू, बोल. आपल्या शेजारला विचारा तू कुठे राहत आहे आणि कुणाच्या मध्ये राहत आहे. अभी पूछो किसके बीच में काम कर रहा तू. आता त्याला विचार तू कुणाच्या मध्ये काम करत आहेस. In that situation, आणि त्या परिस्थितीमध्ये in that dirty smell, आणि त्या घाणेरड्या वासामध्ये all the big smell is coming from his body आणि सर्व डुकरांचा जो वास आहे त्याच्या अंगावर येत होता and eating that आणि तिथे खात होता what pigs eat. आणि जे डुकर खात होते So there he understood. आणि तिथे त्याला समजलं. Sometimes situations are good when you face challenge and when you cry. आणि कधी कधी परिस्थिती चांगली असते ज्यावेळेस तुम्ही आव्हानामधून जाता तुम्ही रडत असता. Sometimes when everything is taken away, काही वेळा जे काही तुमच्याकडे आहे ते सर्व घेतलं जातं those situations you come to know really who you are, आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला खरं समजतं की तुम्ही कोण आहात, where you belong. की तुम्ही कुणाच्या मालकीचे आहात. And there he decided, आणि मग तिथे त्यांनी निर्णय घेतला. no more these pigs, आता परत ते डुकर नाही no more the smell, आणि तो वास नाही no more the food what they eat. आणि ते जे अन्न आहे ते परत खाणं नाही. I'll go to my father. मी माझ्या पित्याच्या घरी जाईल, I will see my father. मी माझ्या पित्याला पाहिल, I will run. मी माझ्या पित्याकडे पळेल. But I troubled him. मी त्याला त्रास दिलेला आहे, I broke his heart. मी त्याचं हृदय तोडलेलं आहे I have spent all his money and caused him big loss. आणि मी त्याचा सर्व पैसा मी संपवलेला आहे आणि मी त्याला खूप नफ्यामध्ये पाडलेला Oh, आहे he must be angry with me. आणि तो माझ्यावरती रागवलेला He असेल. will punish me. तो मला शिक्षा करेल, He will beat me. तो मला मारेल, He will hate me.
तो माझा तिरस्कार करेल. He will say, get out of my house. तो मला असं म्हणेल की माझ्या घरातून तू चालता हो. He will say, you have died for me. You have died for आणि me. तो I मला- don't want to see your face. Go. आणि तो मला असं पण म्हणेल की तू माझ्यासाठी मेलेला आहे. मला तुझा चेहरा बघायचा आहे. तू माझ्या घरातून निघून जा. But he said, पण तो असं म्हटला, I will go मी जाईल. and tell my father, मी माझ्या वडिलांना सांगेल Dada, की पप्पा, not as your son, मी तुझा मुलगा म्हणून नाही, but as your slave. पण मी तुझा एक गुलाम, तुझा एक सेवक म्हणून. Not as a son, एक मुलगा म्हणून नाही, but as a servant. पण एक सेवक म्हणून. Keep me in your house as a मला servant. तुझ्या घरामध्ये एक सेवक म्हणून तू ठेव. The lowest servant of all. आणि तुझ्या सर्व सेवकांमध्ये सर्वात शेवटचा सेवक म्हणून. ए, पापा के घर के जैसा दुनिया में घर किधर नहीं है. पित्याच्या घरासारखं घर दुसऱ्या जगामध्ये कोणतंच घर नाहीये. Anywhere in the world you will remember father and father's house. तुम्ही जगामध्ये कुठेही जा, मग तुम्हाला ते पित्याचं घराची आठवण होईल. No money will help you. कोणता पैसा तुम्हाला मदत करणार नाही. No friends will help you. कोणते मित्र तुम्हाला मदत करणार नाहीत. No, your strength will help you. कोणती शक्ती तुम्हाला मदत करणार No नाही. influence will help you. कोणतं नाव तुम्हाला मदत करणार नाही. Father's house is father's house. पित्याचं घर ते पित्याचं घरच असतं. And he said, Father, आणि तुम्हाला पिता keep me as your servant. की मला तुझ्या घरामध्ये एक सेवक म्हणून तू ठेव. Dirty, all torn clothes. सर्व घाणेरडे कपडे, फाटलेले कपडे. Maybe bada dadi. एखाद्याची दाढी वाढली असेल Maybe worse than a beggar. आणि एका भिकाऱ्यापेक्षा देखील त्याची खूप परिस्थिती वाईट All असेल. dirty, black and smelling, all pigs. आणि सर्व त्याच्या कपड्यांना घाण कपडे झालेले आहेत आणि सर्व डुकरांचा वास येत असेल. Step by step. आणि एक पाऊल टाकत Father's house. पित्याच्या घर, Father's house. पित्याचं घर. Remembering all the guilt. आणि सर्व दोषी भावना त्याला आठवत असेल. Remembering father's word, son, don't go. त्याला पित्याचे शब्द आठवत असेल की तो पिता म्हटला होता की मुला तू जाऊ नकोस. He must be remembering father said, without you, son, this house there will be no joy. आणि त्याला आठवत असेल की पिता त्याला जाताना म्हटला की तू जाऊ नको, कारण तू गेल्यानंतर या घरामध्ये काय आनंद उरणार नाही. He must be remembering father told him, त्याला आठवत असेल की पित्याने त्याला असं सांगितलं होतं after you go, how will I live, son? की तू गेल्यानंतर मी कसं जगू. I will be always missing you. I have everything but you. आणि माझ्याकडे सर्व असेल मुला, पण तू नसशील, मी तुला मिस करेल. Remembering ते सर्व गोष्टी त्याला आठवत असतील. and moving closer to आणि तो father's त्या house. पित्याच्या घराच्या जवळ आणि जवळ जात असेल. And he went there. आणि ज्यावेळेस तो तिथे गेला, He went there तो तिथे गेला with all guilt, आणि सर्व दोषी भावना with all thinking, क्या करूं? आणि सर्व विचार करत की मी काय करू. पापा के पैर पडू या पापा का हात चुमू का पप्पांचे पाय पकडू, का पप्पांच्या हाताची मुके घेऊ, क्या गेट में बैठा रहूं एज अ बेगर. का त्या क्या मुंह दिखाऊं मैं पापा? घराच्या दाराजवळ मी एक भिकारी म्हणून मी बसून राहू. How should I face my father? मी कसं माझ्या वडिलांना सामोरे जाऊ. Oh, I am smelling so dirty. My shirt, my clothes are torn. आणि माझा इतका घाण वास येत आहे, माझे कपडे घाणेरडे आहेत, माझे कपडे फाटलेले आहेत. लेकिन पापा के घर में नौकर भी मेरे से अच्छे रहते हैं. आणि वडिलांच्या घरामध्ये जो सेवक आहे तो माझ्यापेक्षा चांगला राहतो. Even the lowest of all, they get good food. आणि सर्वात जो खालचा जो सेवक आहे त्याला देखील चांगलं जेवण खायला Their भेटतं. clothes are nice. त्यांचे कपडे चांगले आहेत. But look at me, how I have become पण because of my mistake. पण माझ्याकडे बघा माझ्या चुकांमुळे मी कसा झालो. But boldly he moved. पण धैर्याने तो पुढे गेला. Boldly he moved. आणि धैर्याने तो पुढे गेला. And he saw father. आणि त्याने पित्याला पाहिलं. He saw father. त्याने पित्याला पाहिलं. Before he could go and reach the house, आणि त्या घरापर्यंत पोहोचण्याच्या आधी father looked at him. पित्याने त्याच्याकडे पाहिलं. Father looked at him. पित्याने त्याच्याकडे पाहिलं. Father ran. आणि पिता त्याच्याकडे पळत गेला. Father ran to his son. आणि पिता त्याच्या मुलाकडे पळत गेला. He hugged him. आणि त्याला मिठी मारली. Gave him 1000 kisses. त्याला हजारो मुके दिले. पापा मेरे पास आ रहा. पापा मैं गंदा है. अरे छोड़. आणि तो असा विचार करत असेल की आता पप्पा माझ्याकडे येत आहे, पप्पा माझ्याकडे येत आहे. Sometimes the relation is greater than what we wear, how we look, how we smell. The relation is greater. आणि जे नाते संबंध आहेत त्या सर्व गोष्टींपेक्षा जो वास येतो, कपडे फाटलेले आहेत, सर्व गोष्टींपेक्षा जास्त जे नाते संबंध आहेत ते फार महत्वाचे आहेत. People in the world, they will look
look at those things and they will kick us out. आणि जगातले लोक आहेत त्या सर्व गोष्टी बघून आपल्याला लाथ मारतील. But Father, पण जो पिता आहे, Father will run towards us. पण जो पिता आहे तो आपल्याकडे पळत येईल. He hugged him. त्यांनी त्याला मिठी मारली, He kissed him. त्याचे मुके घेतले And he started saying, Father, आणि तो म्हणू लागला, पिता Father, की पप्पा forgive me. मला क्षमा करा, I have sinned against you. मी तुझ्या विरुद्ध पाप केलं. Not as a son. आणि मुलगा म्हणून नाही, Keep me as your son. पण तुझा एक सेवक म्हणून तू मला ठेव. Father said, आणि पिता असं त्याला "क्या म्हटलं बात कर रहे हो तू? की तू असं का बोलत आहेस? You are my son, not servant, not slave." तू माझा मुलगा आहे, तू सेवक नाही, गुलाम नाही. Father ignored whatever he said. आणि जो काय मुलगा बोलत होता त्या सर्व गोष्टींकडे पित्याने दुर्लक्ष केलं. Father took him to house. आणि पित्याने त्याला घरामध्ये He told घेतलं all his servants. आणि त्याच्या सर्व सेवकांना सांगितलं. Servant is always servant. आणि जे सेवक आहे ते नेहमी सेवकच Servant राहतील. will receive that salary. आणि जे सेवक आहे त्यांना पगार मिळेल. But son is always a son. आणि जो मुलगा आहे तो नेहमी मुलगाच Son राहील. will receive the inheritance. पण जो मुलगा आहे त्याला तो वारस हक्क प्राप्त We होईल. should become sons of God, daughters of God. आणि म्हणून आपण पित्याचे मुलं आणि मुली झालं पाहिजे. Not our mistakes, not our things, none our things should take us away from God. आणि कोणती चूक किंवा आपले कोणते विचार आपल्याला पित्यापासून दूर घेऊन जाता कामा नाही. You must have committed anything in life. आपल्या जीवनामध्ये आपण कोणतं पण गोष्ट केली But असेल, run to the Father. पण त्या पित्याकडे आपण पळत जायला Tell पाहिजे. to the Father. आपण पित्याला सांगितलं पाहिजे. Oh, Father took him. Father took him inside. आणि पित्याने त्याला घरामध्ये घेतलं. He told him इसको नीलाम. आणि मग सेवकांना सांगितलं त्याला आंघोळ घाला. पापा के घर में सबसे पहला दुर्गंधी भगाता है. आणि पित्याच्या घरामध्ये सर्वात पहिली जी दुर्गंधी आहे, जो वास आहे तो निघून जातो. In many houses are there the दुर्गंधी है. आणि किती असे घर आहे की ज्याच्यामध्ये दुर्गंधी येते. पापा के बारे में सोचते हैं. ते पप्पांच्या बद्दल विचार करतात, They don't go to the Father. पण ते पित्याकडे जात नाही. They leave that time और वही दुर्गंधी में पापा के घर में आ जाते. पण त्या दुर्गंधी घेऊनच ते पप्पाच्या घरी जातात. And if they don't allow that the papa should clean them, पण जर त्यांनी परवानगी दिली नाही की वडिलांनी त्यांना स्वच्छ करावं, they remain like that. ते असेच राहतील. पापा ने सबसे पहले दुर्गंधी हटाया. आणि वडिलांनी सर्वात पहिलं काय केलं, जी दुर्गंधी जो वास आहे तो वास त्यांनी घालवला. Hallelujah. Hallelujah. पापा के घर में you will find out perfumes. आणि पप्पांच्या घरामध्ये मला सुगंध मिळेल. कहा गया तो 10 किलोमीटर तक 5 किलोमीटर तक कुछ भी कहाँ से ये हवा यहाँ से आ रही, हवा यहाँ से आ रही, इधर आणि से जर कौन है? तुम्ही अरे इतकं वो आपल्याला पापा का बेटा है. सुगंध लावला जातो की आपण 5 किलोमीटर अंतरावरती असलो तरी की तो सुगंध येतो. पापा का घर वडिलांचं घर, दुर्गंधी हटाया. जी दुर्गंधी आहे, जो वास आहे तो घालवतो. This son, आणि हा जो मुलगा आहे, जब पैसा खत्म हो गया, ज्यावेळी त्याचे सर्व पैसे संपले, पापा का गोल्ड रिंग बेच दिया रहेगा. त्यांनी जी वडिलांनी दिलेली जी गोल्ड रिंग असेल त्यांनी ती मोडली असेल. बेच दो, कुछ नहीं खाने को, विकुल टाका. आणि काही खायला नाही, ती अंगठी आहे ती विकून टाका. पापा का क्या क्या बेचा आज तक? वडिलांचं आतापर्यंत आपण काय काय विकलं? यंग बॉयज गर्ल्स, सर्व जे तरुण मुलं मुली आहेत, पापा का क्या क्या आज तक बेच दिया? तुम्ही या वडिलांचं आतापर्यंत काय काय विकलेलं आहे? इट्स नॉट गोल्ड एंड मनी, फक्त पापा का सोनं- आदर, पापा का सम्मान, पापा का मान. फक्त सोनं आणि पैसा नाही, पण जो वडिलांचा जो मान आहे, सन्मान आहे, पापा का मेहनत, पापा का पसीना, पप्पांची जी घाम आहे, जी ज्यांनी ते कष्ट केलेले आहेत, पापा का मेहनत करके एक एक आपकी जिद पूरी करना. की पप्पांनी जे कष्ट केले आणि आपली प्रत्येक जिद्द त्यांनी जी काही पूर्ण केलेली आहे, पूरा भगा दिया, वेस्ट कर दिया. सर्व वेस्ट केलेलं आहे, पप्पा वाया बोला- घालवलेलं आहे. पापा बोला कोई बात नहीं, पण पप्पा म्हणतात काय हरकत नाही. एक रिंग क्या तेरे लिए 1000 रिंग है. एक रिंग काय, तुझ्यासाठी 1000 रिंग आहेत. तू वेस्ट कर दिया, नो प्रॉब्लम, तू वाया घालवला असेल तर ठीक आहे, काय हरकत नाही. बट योर फादर इज हियर. पण तुझा वडील इथे आहे. गिव हिम द रिंग. मग वडील म्हटले त्याला रिंग द्या. नाउ दिस रिंग सिग्निफाइज ओनली फादर का बेटा, जो सन जो है घर का आणि वही जी डाल रिंग सकते आहे, हैं. रिंग असं दाखवतं की जो मुलगा आहे घरातला, जे वडिलांचा मुलगा आहे तोच ती रिंग घालू शकतो. Only that son can wear that ring. ती रिंग जी आहे तो फक्त मुलगाच घालू शकतो. And this ring is so significant. आणि ती जी रिंग आहे, एवढी सिग्निफिकंट आहे, लोक ओळखतात. आणि ती रिंगला इतके लोक ओळखतात, That even you go outside wearing that, आणि जर ती रिंग घालून जर तुम्ही बाहेर गेला तर ते लोक ओळखतात ये इसका बेटा है, ये की हा त्याचा मुलगा आहे, इसका बेटा है. त्याचा मुलगा आहे.
So Papa cleaned him, gave him shoes, good dress. आणि मग वडिलांनी त्याला स्वच्छ केलं, त्याला चांगले कपडे दिले, चांगल्या गोष्टी दिल्या. Now listen. आता तुम्ही माझं ऐका. When he was staying in that house, ज्यावेळेस तो त्या घरामध्ये राहत होता, he was still a son. त्यावेळेस पण तो मुलगा होता. When he asked his share, ज्यावेळेस त्याने त्याचा भाग मागितला, त्यावेळेस पण तो मुलगा होता. he was still a son. तेव्हा पण तो त्यांचा मुलगा He होता. went in the world, ज्यावेळेस तो जगामध्ये गेला, he made party, त्याने तिकडे पार्टी केली, he all with all his friends. त्याच्या सर्व मित्रांबरोबर त्यांनी मज्जा केली, He was a son. त्यावेळेस पण तो मुलगाच होता. He emptied himself, everything got over. त्यांनी स्वतःला रिकामी केलं, सर्व काही गोष्टी त्याच्यामधल्या संपल्या. Still he was a son. त्यावेळेस देखील तो मुलगाच होता. He thought, what will I do? What will I wear? Everything is over. आता त्यांनी विचार केला, मी काय करू, मी काय घालू, सर्व काही गोष्टी संपल्या. तब भी वो बेटा ही था. त्यावेळेस पण तो मुलगाच होता. He was seeking jobs. He was a son. ज्या तो काम शोधत होता, त्यावेळेस पण तो मुलगाच होता. He got the job to take care of the pigs. He was the son. आणि ज्यावेळेस त्याला काम भेटलं त्या सर्व डुकरांची काळजी घ्यायची, त्यावेळेस पण तो मुलगाच होता. He was eating the pigs' food. He was still the son. आणि ज्यावेळेस ते डुकरांचं जेवण तो खात होता, त्यावेळेस पण तो मुलगाच होता. The smell was coming. All pig smell. Still he was a son. आणि ज्यावेळेस त्याच्या सर्व शरीरावरती, कपड्यांवरती त्या डुकरांचा वास येत होता, त्यावेळेस पण तो मुलगाच होता. He thought of going to father's house. Still he was a son. आणि ज्यावेळेस त्याने असा विचार केला की मला माझ्या वडिलांच्या घरी जायचं, त्यावेळेस पण तो मुलगाच होता. He went to the father. आणि तो वडिलांच्या घरी गेला. Father restored him back as a son. आणि मग वडिलांनी त्याला पुन्हा एकदा एक मुलगा म्हणून त्याला घेतलं. Not what he did. आणि त्यांनी काय केलं ते नाही. Before he could ask forgiveness, Father forgive him. आणि त्यांनी क्षमा मागण्याच्या आधीच पित्याने त्याला आधीच क्षमा केली. Before he could hug, Father hugged him. आणि त्यांनी वडिलांना मिठी मारण्याच्या आधीच वडिलांनी त्याला मिठी मारली. Father restored him back. आणि परमेश्वराने त्याला पित्याने त्याला पुन्हा एकदा घरामध्ये प्रस्थापित केलं. याद आ रही, remember me. माझी आठवण कर. The table is to remember Jesus. आणि हा जो मेज आहे तो ह्याच्यासाठी आहे की आपण त्या ख्रिस्ताची आठवण केली पाहिजे. You don't come and take part of the table and celebrate a weak person. म्हणून आपण येऊन फक्त आपण त्या मेजामध्ये भाग घेतो असं नाही की आपण अशक्त व्यक्ती आहोत म्हणून. Oh, we have sympathy, Jesus, Jesus. Oh, yeah. आपण तू दया दाखवत नाही की देव मेला, देव असं केलं, तसं नाही. Know what I did for you. जे काय मी तुमच्यासाठी केलं, So it was all for you to bring you back, हे सर्व तुमच्यासाठी होतं की तुम्हाला परत एकदा त्या ख्रिस्ताकडे आणण्यासाठी, to set you free from sins, from guilt. आणि त्या दोषी भावनेपासून, त्या पापापासून तुम्हाला सुटका देण्यासाठी. It was all for that. ते सर्व काही तुमच्यासाठी आहे. So the Bible says, म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, come boldly to the throne of grace. त्या देवाच्या सिंहासनासमोर तुम्ही धैर्याने या. Come boldly to the throne of grace. त्या देवाच्या सिंहासनासमोर तुम्ही धैर्याने Come या. boldly to the mercy seat. त्या दयेच्या सिंहासनासमोर तुम्ही धैर्याने या. Taking part in the Lord's table. आणि त्या देवाच्या मेजामध्ये भाग घ्या. It's going to the mercy seat. आणि ते त्या देवाच्या दयेच्या सिंहासनासमोर जाण्यासारखं आहे. Taking part in the Lord's table. आणि प्रभू भोजनामध्ये भाग घेणं, It is going to the throne of grace. याचा अर्थ असा आहे की आपण त्या देवाच्या दयेच्या सिंहासनासमोर येतो. Why? Tell me one reason. Why should not I smile, rejoice? मग मला be एक कारण happy, सांगा worship? की मी आनंद करू नये, मी हसू नये, मी त्याची देवाची आराधना करू नये. Why should I live a life when I'm having a father and a life of fatherless? आणि मग असं जीवन का मी असं जीवन का जगतो की असं जीवन जगतो Why should I की मला पिता नाही, असं जीवन मी का जगलं पाहिजे. पापा रह के भी पापा नहीं है, ऐसे जीवन क्यों जिए? पप्पा आहेत पण पप्पा नसल्यासारखं जीवन मी का जगायचं. When he's there. कारण तो तिथे आहे. It doesn't mean if somebody don't have father. की असं नाही की जर कुणाला जर वडील नाहीयेत. Listen to me. आता माझं ऐका. It doesn't mean if somebody does not have father. असा विचार करू ना की ज्या व्यक्तीला वडील नाहीयेत, It doesn't mean the next generation will also be fatherless. आणि असं पण नाही की येणारी जी पुढची पिढी आहे त्यांना पिता नसेल. If there is no father, it's okay. जर पिता नसेल तर ठीक आहे, But आने वाला generation, they will not be without father. पण येणारी जी पिढी आहे ती असं राहणार नाही की ज्यांना पिता नाहीये. Maybe the worldly father. एखादा जगिक पिता, Maybe he did his job and he's no more. त्यांनी त्यांचं काम केलं आणि आता ते जगामध्ये नाहीयेत.
but still children are not orphans. पण तरी देखील जे लेकरं आहेत ते अनाथ नाही. The coming generation will not be fatherless पण जे येणारी जी पिढी आहे ते पित्याशिवाय नसणार नाही. because we have a heavenly Father. कारण आपल्याकडे तो स्वर्गीय पिता आहे. We have a heavenly Father. आपल्याकडे तो स्वर्गीय पिता आहे. Generations come and generation goes. आणि जी पिढी येते आणि पिढी जाते. But we have a Father, eternal. पण जो आपला पिता आहे तो सार्वकालिक पिता आहे. So the Lord's table आणि म्हणून जो मेज आहे is to remember. त्याची आठवण करण्यासाठी आहे. How many of you will remember? किती आपल्यामध्ये लोक आहेत की जे त्याची आठवण करतील. You know, the Bible says, take it in a right manner, in a worthy manner. आणि पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की योग्य प्रकारे तुम्ही करा. This is how you go in a right, worthy manner. आणि अशा प्रकारे आपण योग्य मार्गाने जातो. If you give full attention and honor, जर तुम्ही त्याच्याकडे लक्ष लावलं, त्याचा आदर आणि सन्मान केला, and if you remember Jesus, आणि जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताची आठवण केली, it's going to bringing mighty, blessings, a flow of blessings to you. आणि तुमच्यामध्ये महान देवाचे आशीर्वाद वाहतील. Let's thank the Lord. Father, thank you, my Lord. अपने दोनों हाथ ऊंचे कीजिए और घोषणा कीजिए, पब्लिश कीजिए, डिक्लेयर हु यू आर, डिक्लेयर, पब्लिश, प्रभु यीशु मसीह के मृत्यु ने आपको क्या दिया है वो घोषित करो, वो घोषित करते रहो. हाउ हालेलुया. हम चंगे हुए हैं, हमारे पास नया जीवन है, हम विजयी हैं, पवित्र आत्मा के वरदान है, प्रभु हमारे बीच में है. डिक्लेयर आवर सिचुएशंस, अपनी वो जो ऐसे सिचुएशंस है, ऐसे समस्याएं, करो, कम ऑन, गो, डिक्लेयर ओवर दैट, डिक्लेयर बाय द डेथ ऑफ जीसस. अपने ऑफिस की समस्याओं पर डिक्लेयर कीजिए, अपने घर के समस्याओं पर डिक्लेयर कीजिए,
ओ अपने फाइनेंस के ऊपर डिक्लेयर कीजिए, अपने हेल्थ के ऊपर डिक्लेयर कीजिए, हालेलुया, अपने बच्चों के ऊपर, अपने स्पाउस के ऊपर डिक्लेयर कीजिए। ओ डिक्लेयर इट, से हालेलुया, द डेथ ऑफ जीसस, द डेथ ऑफ जीसस, द डेथ ऑफ जीसस। ओ हालेलुया, यस यस यस, you proclaim, you publish, hallelujah, you declare, oh loudly, let the situations know, oh as you are doing, the situation is changing, जैसे आप कर रहे हैं, oh प्रभु की मृत्यु और जी उठने की ताकत और सामर्थ्य उन चीजों को बदल रही है। आप नहीं बदल सकते, आप कुछ नहीं कर सकते हैं, आपके हाथों में नहीं है, आप में वो ताकत, वो शक्ति नहीं है, लेकिन प्रभु यीशु मसीह की मृत्यु, प्रभु यीशु मसीह का रेजरेक्शन, जी उठने की सामर्थ उसको बदल सकती है। You tried, आपने कोशिशें की, लेकिन स्थिति और बिगड़ गई, लेकिन यीशु के नाम में घोषित कर, यीशु की मृत्यु से जो हुआ है घोषित करते हैं। We declare and we publish. Thank you Lord. We are no more servants, we are sons and daughters. Thank you प्रभु यीशु की मृत्यु के द्वारा। सारा गौरव मेहमान आपको देते हैं यीशु के नाम से। पिता, हम सारे मिलकर कहते हैं आमीन और आमीन। आमीन। लेट्स लाउडली से आमीन, आमीन।